शेतकरी मित्रांनो, आज आहे 30 जुलै आणि दुपारची महत्त्वाची अपडेट बघणार आहोत. हवामान विभागाने अजून कोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट या ठिकाणी देण्यात आलेला आहे या संदर्भाची माहिती. सुरुवातीला जर बघितलं आपण तर डीप डिप्रेशन पूर्व विदर्भ, पूर्व मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या काही भागाच्या आसपास या ठिकाणी आपल्याला बघायला भेटत आहे. आता हवामान विभागाने कळवलेलं आहे की याची तीव्रता ओसरण्याची शक्यता आहे, परंतु तरी देखील याच्या प्रभावाखाली राज्यामध्ये चांगल्यापैकी पाऊस बघायला मिळेल. जोरदार ते मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टीच्या देखील नोंदी या ठिकाणी होण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे. जर आपण बघितलं आता 2 वाजेच्या आसपासची परिस्थिती, तर वर्धा, अमरावती आणि यवतमाळच्या आसपास विजांसहित गडगडाटी जोरदार ते मुसळधार पाऊस होईल अशा प्रकारची परिस्थिती आहे. पूर्वेकडील विदर्भाच्या आसपास विखुरलेल्या स्वरूपामध्ये थोड्याफार भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस सक्रिय आहे. यानंतर मराठवाडा असो किंवा मध्य महाराष्ट्रातील बहुतेक विभागामध्ये आपल्याला ढगाळ हवामानासह हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडताना बघायला भेटत आहे. थोडेफार अपवादात्मक ठिकाणं असे आहेत ज्यामध्ये धाराशिव, लातूरचा आसपास विभाग आहे, जालना किंवा छत्रपती संभाजीनगरचा देखील काहीसा भाग आहे. या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस सध्या सक्रिय आहे. दक्षिणेकडील छत्रपती संभाजीनगर, पैठणच्या आसपास देखील अशीच परिस्थिती आहे. सातारा किंवा सांगलीच्या आसपास, पुण्याच्या दरम्यान जर बघितलं तर या ठिकाणी सध्या फक्त ढगाळ हवामान आहे. थोडासा जोरदार वारा वाहत असेल, परंतु थोडी जशी संध्याकाळ होईल तसं या ठिकाणी वातावरण निर्माण होईल आणि हलका ते मध्यम तर काही ठिकाणी थोडासा जोरदार पाऊस सक्रिय होऊ शकतो. बाकी विभागाच्या तुलनेमध्ये या ठिकाणी पाऊस आपल्याला कमीच बघायला भेटणार आहे, परंतु तरी देखील थोडासा वातावरणात बदल होऊन संध्याकाळपर्यंत या ठिकाणी पावसाची शक्यता निर्माण होणार आहे. जर हवामान विभागाचे प्रमुख इशारे आपण जर बघितले तर तुमच्या समोर हे चित्र सगळं दिसत आहे. आपण मागील 7-8 दिवसापासून सांगतोय की बऱ्याचशा ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे, परंतु शेतकऱ्यांना त्यावरती विश्वास बसत नव्हता. असे बरेचसे शेतकरी आहेत, त्यांना असं वाटायचं की जे आपल्याला प्रॅक्टिकल वातावरण दिसतंय तर हे फक्त सांगत आहे की मुसळधार अतिमुसळधार होईल, परंतु तशी होण्याची शक्यता शेतकऱ्यांना वाटत नव्हती. आता जर आपल्याला समोर बघितलं तर हे हवामान विभागाचे इशारे आहेत. यावरून तरी तुमच्या लक्षात येत असेल की आपण जी सातत्याने तुमच्यापर्यंत माहिती देत होतो ती अत्यंत योग्य दिशेनं या ठिकाणी पोहोचत होती. हवामान विभागाचे इशारे तर कालच्या प्रमाणे आज थोडेसे बदललेले आहेत. आपण तर त्या अगोदर तुमच्यापर्यंत माहिती दिलेली होती. जर आपण बघितलं तर आजसाठी फक्त जळगाव जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट या ठिकाणी देण्यात आलेला होता, परंतु आता दुपारच्या अपडेटमध्ये जालना, परभणी, हिंगोली, यवतमाळ आणि अमरावती या जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा रेड अलर्ट या ठिकाणी देण्यात आलेला आहे. या व्यतिरिक्त जर बघितलं आपण तर अकोला, वाशिम, वर्धा, यवतमाळ, नांदेड, बीड, छत्रपती संभाजीनगर, धुळे, नाशिकचा घाट आणि पूर्वेकडचा विभाग, त्यानंतर रायगड, पुण्याचा घाट, सातारा घाट या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा ऑरेंज अलर्ट आहे. तर कोल्हापूरचा घाट, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबई, ठाणे, अहिल्यानगर, नंदुरबार यासह लातूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे. तर नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, बुलढाणा, धाराशिव, सोलापूर, सातारा, पुण्याचा पूर्वेकडचा भाग, त्यानंतर पालघर या ठिकाणी विजांसहित गडगडाटी पाऊस होण्याचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. 31 तारखेचं जर आपण बघितलं तर थोडेसे इशारे कमी झालेले आहेत, परंतु आपल्याला नाशिक जिल्ह्याच्या घाटामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा रेड अलर्ट या ठिकाणी आहे. आणि आपण अगोदर देखील तुम्हाला सांगितलेलं होतं की 30-31 तारखेच्या आसपास किंवा मग 30 तारखेला दुपारनंतर म्हणजे मध्यरात्रीनंतर या ठिकाणी पावसाचा जोर नाशिकच्या आसपास वाढेल आणि तिथून गोदावरीच्या आसपास पाणी येण्याची शक्यता आहे. याचप्रमाणे पुण्याच्या घाटामध्ये देखील रेड अलर्ट या ठिकाणी देण्यात आलेला आहे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा. या व्यतिरिक्त जर आपण बघितलं तर उद्या 31साठी जळगाव, नाशिकचा पूर्वेकडचा भाग, धुळे, नंदुरबार, पालघर, ठाणे, रायगड, साताऱ्याचा घाट या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा ऑरेंज अलर्ट आहे. तर कोल्हापूरचा घाट, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी यासह अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे. तर बीड, जालना, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा आणि अमरावती या जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आणि येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. यासह मुंबईमध्ये देखील मुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे. बाकी जर बघितलं आपण तर परभणी, हिंगोली आणि नांदेडमध्ये हलका गडगडाट होऊ शकतो. बाकी ठिकाणी कसल्याही प्रकारचे इशारे नाही आणि रोजच्या रोज हे इशारे बदलत असतात. ते बघण्यासाठी आपण नक्कीच चॅनल या ठिकाणी सबस्क्राईब करा किंवा रोजच्या रोज व्हिडिओ बघत चला. अशा प्रकारची एकंदरीत आज दुपारची महत्त्वाची अपडेट होती. आपण संपूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.